पांडुरंगाच्या दर्शनावर मंत्री संदीपान भुमरेंनी स्पष्टीकरण दिले। मी एकटाच दर्शन रांगेतून दर्शन घेतलं। वारकऱ्यांच्या संतापानंतर भुमरेंनी मात्र घुमजाव केला। कार्यकर्त्यांसह व्हीआयपी दर्शन घेतल्याने वाद झाला होता। दर्शनावेळी भुमरे पोलिसांमध्ये वाद झाला होता। मात्र त्यानंतर आता संदीपान भुमरे यांनी घुमजाव केलाय। पांडुरंगाच्या दर्शनावर मंत्री संदीपान भुमरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। मी एकटाच दर्शन रांगेतून दर्शन घेतलं असं देखील त्यांनी म्हटलं। माझ्यासोबत कोणीही कार्यकर्ते नाही, मी स्वतः आलेलो आहे। मी आज दर्शनाला गेलो, दर्शनाला मी नेहमीच येतो, पण आता काही काही आत घुसतात। असं काही नाही की माझ्यासोबत कार्यकर्ते आलेले, जे काही आले असतील ते सगळे वारकरी होते। असं मी माझ्यासोबत काही कोणाला आणलेलं नाही, कोणत्या वारकऱ्याला त्रास होईल असं काही काम केलेलं नाही। आपण मी सुद्धा रांगेत उभा राहूनच दर्शन घेतलेलं आहे। आम्ही त्यांना निवडून दिले, तेच नाही ते आम्हाला असं लाईनमध्ये उभं टाकायला ते बरोबर नाही ना। हां, योग्य नव्हतं। हां, आम्ही स्वतः त्याला लाईनमध्ये राहून त्यांना मतदान केलं आहे आणि त्यांनीच आमच्या समोर आम्हाला तात्काळ उभं टाकायला लागले। 5-6 तास झाले मी रांगेमध्ये उभी आहे। मला रांगेतलं चांगलं दर्शन झालं पाहिजे। सगळ्यांनी रांगेतूनच दर्शन घेतलं पाहिजे, हीच माझी नम्र विनंती आहे। तर आमदार मंत्री राहिला तरी त्यांनी रांगेतूनच दर्शन घेतलं पाहिजे। संदीपान भुमरे साहेबांनी जे केलं ते योग्य नाही। लोक 8-8 तासापासून लाईनीमध्ये दर्शन घेण्यासाठी उभे राहतात। आता आम्ही पायी बारीमध्ये येतोय। संभाजीनगर जिल्ह्यातले शेवटचं गाव आहे आमचं, तालुक्यातलं सोयगाव तालुका आहे। तिथून आम्ही पायी आलेलो आहे, तरी आम्ही पायी येऊन सण तरी अजून तिथं दर्शनाला गेलो नाही। आम्ही पायीच इथून दर्शन घ्यायला जातोय। मग त्यांची ही पद्धत चुकीची आहे। तुम्ही लोकशाही व चॅनलवाल्यांनी याविषयी तो आवाज उठवला पाहिजे आणि हे प्रशासनाने सुद्धा करायला नको, हे आमचं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।